नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत NEP आणि NCEFवर 10 महत्त्वपूर्ण प्रश्न. पेपरला जाण्यापूर्वी हे बघूनच जा, जेणेकरून मार्क सुटता कामा नये. प्रश्न क्रमांक 1 ला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1, NEP 2020 में शिक्षा का उद्देश्य किस दृष्टिकोण पर सबसे अधिक आधारित है? ऑप्शन ए समग्र विकास, ऑप्शन बी विषय केंद्रित पारंपरिक अधिगम, ऑप्शन सी केवल रोजगारान्मुखी कौशल विकास, ऑप्शन डी परीक्षा केंद्रित प्रतिस्पर्धा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. असे आपण 10 प्रश्न घेणार आहोत. 10ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचं आहे, जेणेकरून आपला किती अभ्यास आहे आपल्याला समजेल आणि योग्य उत्तर काय राहणार आहे हे टॅली करत चला आणि 10 पैकी किती गुण येणार ते आपल्याला शेवटीला सांगायचं आहे कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपलं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन ए समग्र विकास. प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2, NCEF 2005 और 2023 के अनुसार पाठ्यक्रम निर्माण का मूल आधार क्या होना चाहिए? ऑप्शन ए शिक्षक की सुविधा, ऑप्शन बी बच्चे का अनुभव व परिवेश, ऑप्शन सी पुस्तक केंद्रित ढांचा, ऑप्शन डी केवल परीक्षा पैटर्न. इस सवाल का क्या जवाब हो सकता है आपको ऑप्शन कमेंट सेक्शन में बताना है और उसके बाद हम इसका सही जवाब क्या होगा वो देखेंगे. उसके बाद दोनों आपका जवाब और जो सही जवाब है उसको टैली करके कमेंट में आपको अंत में बताना है 10 पे से आपको कितने नंबर आए. इस सवाल का सही जवाब है ऑप्शन बी बच्चे का अनुभव व परिवेश. प्रश्न क्रमांक 3 बघूया. NEP 2020 में 5+3+3+4 संरचना का 3 मिडल स्टेज किस आयु वर्ग को दर्शाता है? ऑप्शन ए 6 से 8 वर्ष, ऑप्शन बी 8 से 11 वर्ष, ऑप्शन सी 11 से 14 वर्ष, ऑप्शन डी 14 से 18 वर्ष. प्रश्न क्रमांक 3 चालू आहे आपला. सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करायचं आहे मित्रांनो. काय उत्तर असेल ते कमेंटमध्ये द्यायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे. योग्य उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी 11 से 14 वर्ष. प्रश्न क्रमांक 4, NEP 2020 में मातृभाषा मतलब स्थानीय भाषा में शिक्षण का मुख्य कारण क्या है? ऑप्शन ए प्रशासनिक सुविधा, ऑप्शन बी रटने की प्रवृत्ति बढ़ाना, ऑप्शन सी परीक्षा परिणाम सुधारना, ऑप्शन डी संकल्पनात्मक समझ मजबूत करना. प्रश्न क्रमांक 4 काय उत्तर राहणार आहे देण्याचा प्रयत्न करा. कमेंट सेक्शन आपल्यासाठीच ओपन आहे आणि टॅली करायचं आहे आपल्याला किती गुण आलेत ते आणि शेवटी आपल्याला सांगायचं आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संकल्पनात्मक समझ मजबूत करना. प्रश्न क्रमांक 5, NCEF के अनुसार शिक्षक की भूमिका सबसे उपयुक्त रूप में क्या है? ऑप्शन ए सूचना प्रदाता, ऑप्शन बी अनुशासक नियंत्रक, ऑप्शन डी ऑप्शन सी केवल मूल्यांकनकर्ता, ऑप्शन डी सह अधिगमकर्ता व मार्गदर्शक. प्रश्न क्रमांक 5 हा प्रश्न आपला भरपूर वेळा सगळ्या विषयामध्ये झालेला आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचंच आहे. काय आहे ते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सह अधिगमकर्ता व मार्गदर्शक. प्रश्न क्रमांक 6, 2020 के NEP 2020 के अनुसार मूल्यांकन कैसा होना चाहिए? ऑप्शन ए केवल समेटिव, ऑप्शन बी केवल वार्षिक, ऑप्शन सी फॉर्मेटिव्ह और सतत, ऑप्शन डी अंक केंद्रित. प्रश्न क्रमांक 6 आपण यापूर्वी घेतलेला आहे, तर काय उत्तर राहणार आहे या प्रश्नाचं सांगायचं आहे आपल्याला. ज्यांनी आपले मागील व्हिडिओ बघितले आहे त्यांना सर्वांना माहीत आहे. आणि मित्रांनो, एक ट्रिकवर व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. पेपर तुमचा आलेला आहे, हॉल तिकीट आज तुमच्या काल आलेले आहेत. हे ट्रिकवर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत की MCQमध्ये ट्रिक्सने कसे मार्क जास्तीत जास्त घ्यावे, कसे 90 मार्क प्लस जावे. तर तो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. ट्रिक म्हणून टाकलं जॉब स्टेशन आर तरी तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि चांगले मार्क घेऊ शकता. या प्रश्नाचं आपलं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक सी फॉर्मेटिव्ह और सतत. प्रश्न क्रमांक 7, NCEF के अनुसार ज्ञान का स्वरूप कैसा माना गया है? ऑप्शन ए स्थिर और अपरिवर्तनीय, ऑप्शन बी सामाजिक सांस्कृतिक रूप से निर्मित, ऑप्शन सी रटने योग्य तथ्य, ऑप्शन डी केवल पुस्तक आधारित. मित्रांनो, अजून एक व्हिडिओ अपलोड केलेला आपण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह शब्दावर. त्यानुसार तुम्हाला प्रश्न वाचायचं पण काम पडणार नाही, एवढ्या फास्ट तुम्ही उत्तर देऊ शकता. तर तो पण व्हिडिओ जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही बघू शकता. त्याचा डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. मी तुम्हाला अजून सुचवतो 2 व्हिडिओ तुम्ही माझे नक्की बघा. एक पॉझिटिव्ह वर्ड्स अँड निगेटिव्ह वर्ड्सचा आणि दुसरा जे ट्रिकवर आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो. तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला खूप फायदा होईल आणि जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार ऑप्शन बी सामाजिक सांस्कृतिक रूप से निर्मित. प्रश्न क्रमांक 8, NEP 2020 में मल्टी डिसिप्लिनरी एजुकेशन का अर्थ है? ऑप्शन ए अलग अलग विषयों को जोड़ना, ऑप्शन बी एक ही विषय में गहराई, ऑप्शन सी केवल विज्ञान पर जोर, ऑप्शन डी केवल कला विषय पढ़ाना. प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर काय राहणार आहे सांगायचं आहे. ऑप्शन ए उत्तर है अलग अलग विषयों को जोड़ना. प्रश्न क्रमांक 9, NCEF के अनुसार पाठ्य पुस्तक कैसी होनी चाहिए? ऑप्शन ए जानकारी से भरी, ऑप्शन बी परीक्षा उन्मुख, ऑप्शन सी गतिविधि आधारित व खुली, ऑप्शन डी कठोर नियम वाली. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर काय असणार आहे तुम्हाला द्यायचं आहे.
जेणेकरून आपल्याला मार्क जास्तीत जास्त मिळेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, गतिविधी आधारित व खुली. शेवटचा प्रश्न आहे कथन आणि कारणवर. कथन दिलेला है, NEP 2020 में शिक्षण को आनंददायक बनाने पर जोर है, कारण क्योंकि आनंदपूर्ण वातावरण में संज्ञानात्मक विकास बेहतर होता है. ऑप्शन ए और आर दोनों सही है और आर ए की सही व्याख्या करता है. ऑप्शन बी, ए और आर दोनों सही है लेकिन आर ए की सही व्याख्या नहीं करता. ऑप्शन सी, ए सही है आर गलत है. ऑप्शन डी, ए गलत है आर सही है. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10चं उत्तर द्यायचं आहे आपल्याला कमेंटमध्ये काय असणार आहे, आणि आपल्याला शेवटी हे सांगायचं आहे की 10पैकी आपल्याला किती गुण आलेत आणि आपला अभ्यास कसा झालेला आहे ते. आणि मित्रांनो, आपण संध्याकाळी एक व्हिडिओ आणणार आहेत, CTETसाठी खूप महत्त्वाचं राहणार आहे. त्याच्यासाठी पण तुम्ही तयार राहा, कारण की पेपर आपला आलेला आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए और आर दोनों सही है और आर ए की सही व्याख्या करता है. PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जॉब स्टेशन आरला मिळेल, तर जुळून राहा. थँक्यू मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जॉब स्टेशन आर सोबत जुळून राहा. थँक्यू सो मच.